नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर केदार गांगला, दादर मुंबई इथे आमची प्रॅक्टिस आहे. अंकुर फर्टिलिटी क्लिनिक हे आमच्या क्लिनिकचं नाव आहे. कोविड रिलेटेड गोष्टींमुळे जो काही आपल्या जीवनशैलीमध्ये जो फरक पडलेला आहे, व त्या शैली आणि त्या वेळेचा व्यवस्थित उपयोग करून तुम्हाला आपण या वेळेमध्ये इन्फर्टली रिलेटेड समज गैरसमज याच्याबद्दल सांगण्याचा एक आमचा प्रयत्न चालू आहे. सो आपण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व कधी म्हणतो, जेव्हा एखादं कपल एकत्र राहून सुद्धा 12 महिने प्रयत्न करून सुद्धाही त्यांना मूल राहत नाही, जर त्यांचं वय 30च्या खाली असेल तर हे आपण बघतोय. हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द फिमेल आहे. हे गर्भाशय आहे. हे गर्भाशयातली आतली पोकळी आहे. या दोन फलोपियन ट्यूब मध्ये गर्भनलिका आणि हे अंडाशय जिथे स्त्रीचे एग्स बनतात, आणि हा योनी मार्ग इथे रिलेशन किंवा संबंध ठेवले जातात. आपल्या ब्रेनच्या लोअर पार्टमध्ये एक पिट्युटरी ग्लँड नावाचा एक ग्लँड असतो. त्याच्यातून FSH आणि LH नावाचे हार्मोन ओव्हरीमध्ये ऍक्ट करून एग्स बनवतात, आणि ती एग्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनद्वारे गर्भाशयाच्या अस्तराला बनवतात. सो हा एक सिक्वेन्स और ऑर्केस्ट्रा कंटिन्युअसली एव्हरी मंथली चालू असतो. तुम्ही आता ही स्त्री बीजांड जसं वाढत जातात, जसं हा पाळीचा पहिला दिवस आहे, हा पाळीचा 10वा दिवस आहे, साधारणपणे 14व्या दिवशी एग रिलीज होतं. पहिल्या हा पार्ट मधला हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन. ओव्युलेशन झाल्यानंतर जो हार्मोन येतो प्रोजेस्टेरॉन, आणि याचा परिणाम गर्भाशयाच्या आतल्या अस्तरावर होतो. तो गर्भाशयाचं पहिलं अस्तर हे इस्ट्रोजनच्या इन्फ्लुअन्स खाली असतं, आणि लेटर ऑन जे असतं ते प्रोजेस्टेरॉन. आणि ह्या प्रोजेस्टेरॉनचा इफेक्ट असा असतो की हे जे स्त्री बीजांड मधून एग निघालेलं आहे, स्त्री बीज निघालेलं आहे, तर ते फर्टिलाइज झालं तर त्याला रुजवण्याची कपॅसिटी या गर्भाशयामध्ये असायला पाहिजे. आता तीच प्रक्रिया परत दाखवतो आहे. हे स्त्री बीजांड आहे. हे दर महिन्याप्रमाणे एग वाढत गेलेलं आहे. ही फेलोपियन ट्यूब किंवा गर्भनलिका आहे. याच्यामध्ये हे जे स्त्री बीजांडामधून एग निघालं ते गर्भनळीत येतं. या गर्भनळीत आल्यानंतर जर स्पर्म्स अवेलेबल असतील किंवा शारीरिक संबंध राहिले असतील आणि स्पर्म्स ॲडिक्वेट असतील, तर ते वरतून फ्लोट होऊन गर्भाशयाच्या आतमधून गर्भनळीत पोचतात. इथे पोचल्यामुळे त्यांचं ते मिलन होतं, आणि मिलन झाल्यावर हे स्त्री बीजांड हळूहळू गर्भाशयाच्या बाजूला येतं आणि गर्भाशयात रुजतं. कुठल्याही कारणामुळे समजा एग निघत नाही, किंवा एग मधून ओव्हरी मधून निघालेलं किंवा स्त्री बीजांडामधून एग निघालेलं फेलोपियन ट्यूब मध्ये पोचू शकत नाही, किंवा फेलोपियन ट्यूबचा हा पार्ट किंवा आतलं अस्तर चांगलं नसेल, किंवा स्त्री बीजांड मधलं एग किंवा स्पर्म याची कपॅसिटी चांगली नसेल, ते एकमेकांना भेदू शकत नसतील, किंवा हे जे एग परत गर्भाशयामध्ये जाऊन पोचू शकत नाही किंवा पोचल्यानंतर रुजू शकत नाही, अशा वेळी सायकल फेल होते आणि स्त्रीला दर महिन्याची मासिक पाळी येते. तर या दरवेळी येणाऱ्या मासिक पाळीनंतर स्त्री नेहमी डिप्रेस्ड असते. तिला एक प्रकारचा त्याला म्हणतात त्याप्रमाणे डिप्रेशनचा एक प्रकार येऊ शकतो. ही परत ती सायकल आहे. पाळी आल्यानंतर एग वाढणे, एग वाढल्यानंतर एग सुटणे, आणि त्यावेळी जर स्पर्म्स अवेलेबल असतील तर मूल राहून परत दर महिन्याच्या या पाळीला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. अतिशय सूक्ष्मपणे दाखवल्याप्रमाणे स्त्री बीजांडामधून स्त्री बीज इथे फर्टिलाइज होत आहे. हे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट मध्ये एम्ब्रिओ जेव्हा ब्लास्टोसिस असतो तो गर्भाशयात पोचतो आणि इम्प्लांटेशन प्रोसेस होते. सो तो फर्स्ट पार्टला
आपण फॉलिक्युलर फेज म्हणतो आणि सेकंड पार्टला ल्युटेल फेज म्हणतो. हे फॉलिकल मध्ये एग वाढत असतं. सो काही काही लोकांना असं वाटत असतं की ड्युरिंग मेन्सेस त्यांनी जर संबंध ठेवला किंवा 7 दिवस आधी मेन्सेसच्या पिरियडच्या संबंध ठेवला तर त्यांना मूल राहण्याची शक्यता जास्ती असते. ॲक्च्युली तुम्ही बघाल तर नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ॲव्हरेजली 28 डेज असते. पण हे क्लॉकवर्क नसतं. कधी कधी 27, कधी कधी 29 दिवसाची ही सायकल असू शकते. ऑन अन ॲव्हरेज 21 to 35 डेज यामध्ये व्हेरिएशन होऊ शकतं. त्यामुळे घाबरायची गरज नाही समजा पाळी शॉर्ट असेल तर किंवा खूप लॉंग असेल तर. या गोष्टींना इम्प्रूव्ह करता येतं काही मेडिकेशन देऊन सो दॅट ते दर महिन्याला वेळचोवेळी येऊ शकतात. सो आपल्याला एक गैरसमज समजला की पाळीमध्ये आणि पाळीनंतरचे 7 दिवस आणि पाळी यायच्या आधी नंतर 7 दिवस तुम्ही शारीरिक संबंध ठेवल्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस फारच कमी असतात. आता पाळी ही वेगवेगळ्या डेट्सची असते. समजा आता आपण फाइंड आउट कसं करणार की कुठल्या दिवशी आपल्याला मॅक्सिमम चान्स आहे. तर तीन समजा आपण 3 महिने किंवा 4 महिन्याच्या सायकल्स लेंथ कॅल्क्युलेट करायच्या आणि त्याचं ॲव्हरेज काढायचं असतं. तर समजा अनिताचा पिरियड आपण बघूया. पहिल्या सायकलमध्ये 28 दिवस, दुसऱ्या सायकलमध्ये 32 दिवस आणि तिसऱ्या सायकलमध्ये 27 दिवस. या तिघांची टोटल करत असता आपल्याला 87 मिळते डिवायडेड बाय 3. सो तिची ॲव्हरेज सायकल 29 डेज आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुढच्या पिरियड यायच्या आधी 14 दिवस ओव्युलेशन होणार. मागच्या सायकलचं कॅल्क्युलेशन आपण पुढच्या सायकलला वापरणार. मी परत एकदा सांगतो, या महिन्याचं कॅल्क्युलेशन हे मागच्या 3 महिन्याच्या सायकलच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे चालणार. तर अनिताच्या सायकल प्रमाणे 29th डेची तिची समजा सायकल असेल तर त्याच्या आधी 14 दिवस म्हणजे साधारणपणे 15व्या दिवशी तिचं एक रिलीज व्हायची शक्यता असू शकते. पण मी सांगितल्याप्रमाणे ते क्लॉकवर्क आहे, नाही आहे. तर कधी कधी 28 तर कधी कधी 32. जर 32 असेल तर तो 18वा दिवस असेल आणि 28 असेल तर तो 14वा दिवस असेल आणि 27 असेल तर 13वा दिवस असेल. हे पुढच्या सायकलचं कॅल्क्युलेशन झालं. सो ॲव्हरेजली आपल्याला कळलं 15 दिवस आहेत. सो 4 दिवस आधी आणि 4 दिवस नंतर या काळामध्ये आपण एकत्र राहिलं तर सर्वात उत्तम पद्धतीने आपण हे मॅनेज करू शकतो. आता साधारणपणे आपण बघूया 22 दिवसाची सायकल असेल तर साधारणपणे ओव्युलेशन टाइम हा साधारणपणे 6 ते 10व्या दिवसामध्ये साधारणपणे 9व्या ते 10व्या दिवशी. तर याच्यामध्ये ओव्युलेशन टाइम जरी हा असला तरी तुम्ही 7व्या दिवसापासून 11व्या दिवसापर्यंत 12व्या दिवसापर्यंत एकत्र राहिलात तर फार चांगली प्रक्रिया होऊ शकते. 28 दिवसाची पाळी असेल तर साधारणपणे 14वा दिवस आहे. त्यामुळे 12 ते 16 या दिवसांमध्ये आपण एकत्र आलो तर आपला चान्स खूप चांगला होतो. समजा 30 दिवसाची असेल तर 15वा दिवस किंवा 16वा दिवस आणि तेच 36 दिवसाची असेल तर 20 ते 24 दिवस. सो तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःला करून हे जमू शकतं. सो आता ज्या स्त्रियांची पाळी इरेग्युलर आहे त्या लोकांनी काय करायचं. त्यांना समजा सोनोग्राफीद्वारे जमत नसेल तर गर्भाशयाच्या मुखावर एक स्त्राव येतो. हा स्त्राव जो असतो हा अतिशय स्लिपरी आणि वॉटरी होतो जेव्हा ओव्युलेशनची प्रक्रिया होते. तर सेल्फ पाल्पेशन करून सेल्फ चेकिंग करून तुम्हाला कळू शकतं की तुमचा ओव्युलेशनचा टाइम कधी आहे किंवा बेझल बॉडी टेम्परेचर ही सर्वात बेस्ट मेथड आहे. माझ्या अंदाजाने जर कोणी विचारलं मला तर आजचं सायन्स काय सांगतं बघा. आजचं सायन्स सांगतं
की जेवढा शारीरिक संबंधाचा जो टाइम आहे तो जेवढा कमी तो तेवढा चांगला. आता समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो याच्याप्रमाणे, की समजा पाळीची तारीख 14 ते 18 दिवस आहे, तर कपल्स काय प्लॅन करतात की ह्याच टाइम मध्ये ते संबंध ठेवतात. म्हणजे पहिले 14 दिवस काही नाही आणि नंतर पुढे 14 दिवस काही नाही, कारण बिझी लाईफस्टाईल, दे हॅव लॉस्ट इंटरेस्ट गेलेला आहे. एक लक्षात घ्या, जेवढा हा टाइम कमी तेवढा पुरुषाच्या वीर्यामध्ये जे त्यांचे शुक्राणू जंतू आहेत ते अतिशय पॉवरफुल होतात. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की पुरुषाचे स्पर्म चांगले होण्यासाठी 2 दिवसाची किंवा अल्टरनेट डेची गॅप असेल तर ती सर्वात अतिशय उत्तम. आता यावेळी मी आमच्या क्लिनिकमध्ये सगळ्या पेशंटना नेहमी समजावतो की ग्रँड मदर आणि ग्रँडफादरची जी थिअरी आहे की आपण जेव्हा लाईट नव्हते त्या काळामध्ये गेलो की संध्याकाळी 7-8 नंतर मोबाईल नाही, इंटरनेट नाही, कुठल्याही प्रकारचं टेलिव्हिजन नाही, मुलं झोपली की आई वडील शारीरिक संबंध करत होते आणि म्हणून नंबर 15-20 अशी मुलं व्हायची. पण त्यावेळी ती मुलं जायची पण पण 15-20 मुलं ती त्यांना इतक्या इझिली कशी राहत होती? त्याचं कारण हेच की जो इंटरवल आहे तो फार कमी असायचा, त्यामुळे स्पर्म क्वालिटी ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह व्हायची. आता स्त्री बीज हे फक्त 24 तास अवेलेबल असतं फर्टिलायझेशनसाठी आणि पुरुषाचं बीज स्त्रीच्या बीजामध्ये साधारणपणे 48 ते 72 तास जिवंत असतं. या अनुषंगाने लक्षात घ्या की खूप लांब ॲब्स्टिनन्स पिरियड घेऊ नका. रेग्युलर टाईमवर इंटरकोर्स करा किंवा शारीरिक संबंध ठेवा, याच्याने तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. पण एक लक्षात घ्या, जर तुमचं वय खूप जास्ती असेल किंवा तुमच्या लग्नाला आधीच खूप जास्ती वेळ झाला असेल किंवा तुम्हाला काही नोन प्रॉब्लेम्स असतील, जसे इरेग्युलर पिरियड्स आहेत किंवा दुसरे काही कारणं असतील, तर खूप जास्ती वेळ याच्यावर थांबून अर्थ नाही. कारण मॅक्सिमम प्रेग्नन्सी चान्स तुम्हाला फर्स्ट इयर आहे, त्याच्यानंतर ते चान्सेस हळूहळू कमी होत जातात. काही वेळा काही पर्टिक्युलर ट्रीटमेंट केल्यानंतर हे नक्की इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि याच्याने तुम्हाला नक्की चान्स वाढू शकतो. आता जनरल बघायला गेल्यानंतर हा नाडी दोष हा एक आम्हाला नेहमी ऐकण्यात येतं की माझी आणि तिची नाडी एकत्र आहे, किंवा सांगतात की आमचा आणि तिचा ब्लड ग्रुप एक आहे. मी तिला म्हणतो फार छान, म्हणजे एकमेकांना ब्लड लागलं तर तुम्ही एकमेकांना देऊ शकता. हा आपला हिंदू देशामध्ये धर्मामध्येच आपण नाडी बघतो. बाकीच्या युरोपियन कंट्रीमध्ये, अमेरिकन कंट्रीमध्ये नाडी दोष किंवा चायनीज कंट्रीमध्ये नाडी दोष असा प्रकार नसतो, तो त्यांना मुलं होतच असतात ना. आणि आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे आज मूल होणं हे खूप अवघड नाही आहे. म्हणजे असं म्हणायचा अर्थ नाही की कष्टदायक आहे, पण अवघड आहे असं नाही. आता एक अंदाज तुम्हाला ब्लड ग्रुपमध्ये कसं असतं की जर तुमचा ब्लड ग्रुप ए असेल आणि बायकोचा ब्लड ग्रुप ए असेल तर तुम्हाला ए होतं. ए ओ असेल म्हणजे तुमचा ए बायकोचा ओ असेल तर तुम्हाला ए होतं. सो ब्लड ग्रुपमुळे एकत्र एक असल्यामुळे मूल राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एक फक्त गोष्ट आहे की जर स्त्रीचा ब्लड ग्रुप जर नेगेटिव्ह असेल, RH नेगेटिव्ह म्हणजे ARH नेगेटिव्ह आणि नवरा ARH पॉझिटिव्ह असेल, तर कुठल्याही प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा जी वार असते ती वार जेव्हा निघते तेव्हा काही बाळाचे ब्लड सेल्स आणि ते पण ते पॉझिटिव्ह असतील तर आईच्या ब्लडमध्ये येऊ शकतात. ते आल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट तिच्याकडे नाही आहेत असलेले अँटीजन याच्यावरती रोगप्रतिकारक शक्यता बनून अँटीबॉडीज बनवते. तुम्हाला माहिती आहे करोना विरुद्ध अँटीबॉडी बनतात, तसं
बाळाच्या RH पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपवर ही अँटीबॉडीज बनवले जातात. आता त्याचा दुष्परिणाम असा आहे की या प्रेग्नन्सीला, पहिल्या प्रेग्नन्सीला काहीच त्रास नाही होणार सर, पण दुसऱ्या प्रेग्नन्सीला समजा हे अँटीबॉडी झालेले असतील तर ते वारामध्ये जाऊन बाळाला जाऊन अफेक्ट करू शकतात. तर सायन्सने याच्यावर काही उत्तर शोधलंय का? तर सायन्सने उत्तर शोधलेलं आहे. समजा या स्त्रीने कधी एखादा गर्भपात झाला तिचा आणि तिचा ब्लड ग्रुप नेगेटिव्ह आहे आणि नवऱ्याचा पॉझिटिव्ह आहे, त्यावेळी आम्ही एक अँटी डी नावाचं एक इंजेक्शन देतो. ते अँटी डी इंजेक्शन जाऊन ह्या ज्या RH पॉझिटिव्ह सेल्स आहेत यांना डिस्ट्रॉय करून टाकतं आणि स्त्रीच्या अंगामध्ये या अँटीबॉडीज बनत नाही. त्यामुळे ती दुसरी, तिसरी, चौथी प्रेग्नन्सी आरामात प्लॅन करू शकते. हे अँटी डी इंजेक्शन मात्र RH निगेटिव्ह मदरनी घ्यायला हवं. तर नवरा RH पॉझिटिव्ह, बायको RH पॉझिटिव्ह असेल तर घ्यायची गरज नाही सर. फक्त स्त्री जर निगेटिव्ह असेल आणि नवरा पॉझिटिव्ह असेल आणि होणारं बाळ झाल्यानंतरही पॉझिटिव्ह असेल तर स्त्रीला न विसरता हे इंजेक्शन देणं जरुरी आहे. आपल्या देशाची अजून एक गोष्ट म्हणजे खायला काय दिलं पाहिजे आणि खाल्लं काय पाहिजे आणि खाल्लं काय नाही पाहिजे. म्हणजे याच्यावर स्त्री म्हणजे इंडियन धर्म म्हणजे कसा की आपला सगळ्या गोष्टी खाण्याच्या गोष्टीवर जगतात. म्हणजे तर हे खाल्ल्याने हे होतं आणि हे खाल्ल्याने हे होतं. तर एक म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड हे फार बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की नॉन व्हेजिटेरियन फूड खाल्ल्याने ते गरम पडतं. किंवा पपई किंवा पायनॅपल खाल्ल्याने म्हणजे प्रेग्नन्सी राहणार नाही असं मानलं जातं. आज सायन्सने प्रूव्ह केलं की पपई जी आहे ना, ही पपई ही रॉ पपई नाही आहे, ही कम्प्लिटली रेडी पपई आहे खायला. ही जी कच्ची पपई आहे, एकदम कच्ची पपई, त्याच्यातले जे बिया आहेत, दोज आर लिटल प्रॉब्लेमॅटिक, पण ते पण आपल्याला अशा किलोनी खायला लागतात. त्यामुळे जर तुम्ही पपई खावाशी वाटली तर प्रेग्नन्सीमध्ये खाऊ शकता, काही खूप मोठा असा प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. किंवा पायनॅपल खाल्ल्याने काही प्रॉब्लेम होत नाही, किंवा चिकन, मटन किंवा फिश खाल्ल्याने. उलट याच्यामध्ये तुम्हाला हाय प्रोटीन डाएट मिळतं. तुम्ही खात असाल तर खायला हरकत नाही, मी म्हणत नाही की तुम्ही खायला पाहिजे, पण हे होईल म्हणून तर काही होत नाही. किंवा तुम्ही हे सगळं सोडा आणि मग बघा प्रेग्नन्सी राहते का, राहते का, नाही राहत. दीज आर ऑल सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी थिंग आहे. याच्याने तुम्हाला फक्त मानसिक तणाव वाढणार आणि काही होणार नाही. जसा मँगो आहे, मी म्हणतो तुम्हाला, नवऱ्याला सांगतोय वाट गरम असेल ना तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड करून खा, म्हणजे ते थंड राहील. दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण नारळ पाणी पिल्याने आपल्या मुलांचे डोळे, काय त्याला म्हणतात ते, फॉरेनर सारखे होतात, घारे डोळे, घारे डोळे. अरे आई वडिलांचे डोळे काळे आणि मुलाचे डोळे घारे असं कधी होऊ शकतं का? तुम्ही नारळ पाणी प्यावंसं वाटतं तर नारळ पाणी प्या, पण त्याचा काही इफेक्ट प्रेग्नन्सीवर होईल असं ना काही नाही. किंवा केसर खाल्ल्याने मुलाची स्किन चांगली होते. तर दोघे सावळे असतील तर त्यांचा मुलगा एकदम गोरा झाला तर कसं दिसेल? सो या गोष्टींना, कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगितल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या कॉन्शियस माइंडला सांगा की या गोष्टीने खरंच माझं नुकसान होणार आहे की नाही. आणि समजा तुम्ही ऍक्सेप्ट केलं की बाबा हे मी खाल्ल्याने मला त्रास होईल असं म्हणते आई, तर नका खाऊ, जाऊ द्या, सोडून द्या. पण त्याच्यावर विचार करत बसू नका की चुकून एका दिवशी पायनॅपल खाल्लं तर त्याच्याने काही इफेक्ट होत नाही. तर तुम्ही असा उलटा रिव्हर्स विचार करून बघा की समजा एखाद्या स्त्रीला त्यांचं प्रेग्नन्सी नको असेल तर तुम्ही गॅरंटी देता का की हे सगळं खाल्ल्यानंतर तिची प्रेग्नन्सी जाईल म्हणून? असं कोणीच गॅरंटी देत नाही, बरोबर की नाही? सो माझा म्हणण्याचं तथ्य समजून घ्या. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फक्त मानसिक त्रास देण्यासाठी होतात. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या लॉकडाऊन पिरियडमध्ये हा जो मानसिक तणाव जो आहे हा अतिशय कमी झालेला आहे.
तुमचा ट्रॅव्हलिंग टाइम कमी झालेला आहे, तुम्ही घरी एकत्र आला आहात, तुमच्या दोघांमध्ये संवाद तुम्ही साधू शकता, तुमचे शारीरिक संबंधांची फ्रिक्वेन्सी वाढू शकते, त्या अनुषंगाने तुमची प्रेग्नन्सी वाढू शकते. पण या 3-4 महिन्यामध्ये राहून समजा जर प्रेग्नन्सी राहत नसेल, तर तुम्ही आता ऑनलाईन कन्सल्टिंग करून डॉक्टरांकडनं फोन करून इनिशियल टेस्ट करू शकता. जर असं तुम्हाला वाटत असेल तर, की ऑलरेडी तुम्हाला 2 वर्ष झाली आहेत प्रयत्न करून, पण 1 वर्ष झालं नसेल तर तुम्ही काही करू नका. पण 2-3 वर्ष झाली आहेत समजा, अशा लोकांनी न विसरता मात्र थोडंसं कन्सल्टिंग करा. काही गोळ्या घेतल्याने, काही रिपोर्ट्स केल्याने आपल्याला हेल्प होऊ शकते. या करोना काळामध्ये समजा जर एखादी चांगली गोष्ट होत असेल तर तुमच्या घरात पाळणा हलू दे, अशीच मी देवाला प्रार्थना करतो. आणि पुढल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला परत भेटतो, की पुढचे काही जे गैरसमज आहेत ते त्यांना घेऊन. नमस्कार मंडळी.